बघू शकता मित्रांनो, आता आपण विरारच्या मच्छी मार्केटमध्ये आलो आहे. तुम्हाला आता मी मच्छी मार्केट विरारचा दाखवतो. चला, कशा पद्धतीने मच्छी असते, किती रुपयाला असते, ती सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगते. हा बघा, हा विरार स्टेशनपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इकडे बघा खेकडी वगैरे विकायला आहे. 400 बरोबर. कशी आहे खेकडी? ही कशी आहे? त्याला उलटं करा ना जरा. उलटं नाही न, रत्न नांगरी मोठे 400 बरोबर आहे. आता नको, रत्न नांगरी मोठे आहेत. माझ्याकडे पण तेवढं एकदम मोठी घेऊन मित्रांनो. असे बांगडे हे किलोवरती आहे तिथे. कोलबी कशी आहे? इकडे बघा तुकडे करून ठेवलेले आहेत. बघा हे बघा मच्छी मार्केट बघू शकता तुम्ही. बघा इकडे कटिंग केलेला आहे मासा. हा बघा. मावशी पापलेट कसे आहेत? हे बघा बघू शकता. आता आपल्या आता ओळखीच्या ताईंकडे आपण जाऊया, तुझ्याकडे काय आहे ते बघूया. चला, मित्रांनो सुरमई कशी आहे मावशी? 400ला जोडी. इथे बघा वाम आहे, मोठी तुकडा वाम आहे. माकला आहे ती बघा. ताई पापलेट कशी आहे? पापलेट 1000 रुपये जोडी. अच्छा, 6000 रुपये. इथे कोळगी विचारूया. इकडे कोळगी पण आहे. हे बघ कसं आहे? हॅलो, हे कसे पापलेट कसे? हे 4000. मार्केट आतमध्ये आहे. सगळी मच्छी आहे, ताजी आहे. थोडीशी बार्गेनिंग करा, चांगली भेटेल. मित्रांनो आज रविवार असल्यामुळे आज घरी मी फिश आणलेली आहे. तर ही बघा मी शिंपळे आणलेले आहेत. तर ह्या शिंपळ्यांना वेगळं काहीतरी नाव असतं. तर ह्याला काय बोलतात तुम्ही मला सांगा कमेंट्स करून, कारण की मला याचं नाव नाही माहीत आहे. आणि हे म्हणतात की खायला खूप चविष्ट लागते. तर हे बघा मी हे घेऊन आलेले आहे कालवण करण्यासाठी. इकडे मी समुद्राची कोळंबी साफ करून घेतलेली आहे. इकडे मी खाडीची कोळंबी साफ करून घेतलेली आहे. दोघांमध्ये तुम्ही अंतर बघू शकता. ही काळसर आहे थोडीशी, ही लालसर आहे थोडीशी. आणि ही बघा खाडीची जी समुद्राची आहे ती अशा पद्धतीने एवढी जाडी होती. ही बघा बघू शकता तुम्ही. तर मी ती साफ करून घेतलेली आहे. हे बघा. आणि हे बघा हे मी इथं पापलेट आणलेलं आहे. पापलेट फ्राय करूया आज स्टफिंग करून. तर हे बघू शकता तुम्ही पापलेट केवढा मोठा आहे. हा बघा म्हणजे हाता एवढा आहे, एवढा पापलेट तो मी साफ करून कटिंग करून घेतलेला आहे. एक चीर मारून घेतलेली आहे. बघू शकता मित्रांनो. हे बघा माझ्या हातापेक्षाही मोठा आहे. तर तुम्हाला कसं बनवायचं चला मग मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग लवकरात लवकर रेसिपी करूया. बघा का